पर्यावरण संवर्धनामध्ये त्यांचा विशेष असा सहभाग आहे. परिसरातील लोकांना महाराष्ट्र गॅस निगम MNGL जवळजवळ 500 लोकांच्या घरापर्यंत ही पाईपलाईन पोहोचवण्यासाठी त्यांनी समन्वय केलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे अभियान होतं होम कंपोस्टिंग, यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांचं ट्रेनिंग करणं आणि स्वच्छ सर्वेक्षणासाठी पुढाकार घेणं हे काम त्यांनी 2023 साली केलेलं आहे. ECMCचं 3R कलेक्शन ड्राईव्ह जे आहे, 3R कलेक्शन ड्राईव्ह, याच्यामध्ये त्यांनी पुढाकार केलेला आहे, जनजागृती केलेली आहे. ECMC मध्ये गार्डन, होम गार्डन म्हणजे घरी गार्डन बनवा, याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अनेक सहकार्यांना तयार केलं आहे. इतकं तयार केलं की मध्ये जो महानगरपालिकेचं मोठं हे वृक्ष प्राधिकरणाचं मोठं हे ठरलेलं होतं आणि त्यामध्ये पारितोषिकं दिली गेली विविध भागामधल्या लोकांना. तर यांच्या भागातील 2 लोकांना विशेष पुरस्कार मिळालेला. त्या लोकांना विशेष पुरस्कार मिळाला आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण समन्वयाचं काम त्यांनी केलेलं आहे. परिसरामध्ये वृक्षारोपणाचे अभियान त्यांनी राबवलेले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हर घर तिरंगा जे अभियान झालेलं होतं, त्या अभियानामध्ये लोकांना हर घर तिरंगासाठी नेतृत्व केलं आणि हर घर तिरंगानंतर ड्रोनद्वारे शूटिंग सुद्धा केलेलं आहे. अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय उत्सवामध्ये ते सहभागी होतात. महिलांना विष्णू सहस्रनामासाठी त्यांनी उद्युक्त केलेलं आहे. मंगळागौर महाभोगला या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. 22 जानेवारीला राम जन्मभूमी ही प्राणप्रतिष्ठापना झाली, त्यासाठी त्यांनी महिलांच्या विविध कार्यक्रमांचं, महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे अगदी अलीकडे रिन्युएबल एनर्जी वगैरे काही म्हटलं, या पुढच्या काळामध्ये ऊर्जेचे नवीन स्रोत शोधायला लागतील आणि सर्वात मोठा स्रोत जो आहे तो म्हणजे सोलर एनर्जी. त्यांनी जवळजवळ सोलर पॅनलसाठी लोकांना उद्युक्त करत जवळजवळ 40 बंगल्यावरती सोलर पॅनल, 55 बंगल्यावर आजवर सोलर पॅनल हे आलेले आहेत. ते त्यांच्या पुढाकारामधून आलेले आहेत. काही पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार आहे, नवदुर्गा पुरस्कार आहे, स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी परिसरामध्ये विकास प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की परिसरातील नागरिक कुठलीही अडचण आली आणि कोणाचाही नंबर पाहिजे असेल तर त्यांना फोन करतात. म्हणजे अर्थात नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये मिळतो तो नंबर, परंतु त्यांना फोन करतात आणि लगेच सगळ्यांचे नंबर उपलब्ध करून देतात. अशा पद्धतीने परिसरातील चालता बोलता विकिपीडिया म्हणलं तरी हरकत नाही, अशा पद्धतीचं कार्य सगळ्या तोंडावर यांचं आहे. मी अनुराधाताईंना विनंती करतो की त्यांना आपण सन्मानित करावं आणि वसंतरावांना विनंती करतो की बहुत